बारामतीहून सुरुवात करूया। बारामतीमध्ये आज ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा निघणार आहे। या मोर्चाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित आहेत। हा मोर्चा बारामतीतील शारदा प्रांगण इथून निघेल आणि भिगवण चौक, अहिल्यादेवी चौक आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रांत कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, खबरदारी घेतलेली आहे। हा बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी च्या आरक्षण वाचवण्याकरता मोर्चा आहे। बारामतीमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांचा एल्गार मोर्चा आता थोड्याच वेळात निघणार आहे आणि आपण बघतोय की आता वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये हे ओबीसी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की दोन तीन दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षणचा GR काढण्यात आला आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जी आपण बघतोय ती उद्रेक झालेला आहे। काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने आपला हा एल्गार मोर्चा असणार आहे? मुख्यमंत्री सरकारनं DNA ओबीसीचा सांगितला आणि पाठीमागनं कटप्पा किंवा मारा ती सुरख खोपसला, अशी अवस्था झालेली आहे। आम्ही या आमच्या परंपरागत वेशभूषेत येण्याचं एकच कारण आहे की आमच्या अस्तित्वावरती घाला घातलेला आहे। आमच्या टकारी समाजाच्या पोरांना उद्यापासून चोरी करायला जावं लागणार आहे। आमच्या नाव्याच्या पोराला शाळेत न जाता आता बापाच्या हाताखाली दाढी करत बसावं लागणार आहे। आमच्या जोशी समाजाला आता पुन्हा पाठ उठून भीक मागायला लागणार आहे, ही जुळी घेऊन जावं लागणार आहे। या सगळ्या आमच्या अस्तित्वावर घालाय आणि खरे ओबीसी कोण आहेत तर हे आहेत खरे ओबीसी आणि यांच्यावरती हा अन्याय आहे। आणि हा अन्याय जर महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघणार असेल तर 350-400 जातींना आता रस्त्यावर यावं लागणार आहे। करो या मरोची लढाई आहे, नाही तर उद्यापासून टकाऱ्यांनी चोऱ्या करायला जायचं, नाव्यानी दाढे करायला जायचं, वडरांनी दगड फोडायला जायचं। हा पारंपरिक व्यवसाय आम्हाला मुख्यमंत्री म्हणालेत की आम्ही कुणालाही कुठल्या ह्याला धक्का लागून देणार नाही। आता त्या मुख्यमंत्र्याला बाबा लय हुशार आहे, टमाटो आणि गाल आहे, तर एवढा माझी विनंती आहे कळकळीत। त्यांचं कशाला पंकजा मुंडे त्यांच्याच पक्षाच्या मंत्री आहेत, त्यांनी देखील सांगितलं नक्की धक्का कसा लागला नाही बाबा ती एकदा टीव्हीच्या समोर येऊन सांग, नाही तर बारामतीला येऊन सांग, आमची काय तक्रार नाही। कवड्याची माळ आपण गळ्यात घातलेली, हासूड हातात घेतलाय। याच्यातून आम्हाला मुख्यमंत्र्यांना किंवा ह्या सरकारला एकच सांगायचंय की खरे ओबीसी आम्ही आहोत। जर आझाद मैदानावरती बसून जरांगे पाटलासारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आमच्या ओबीसी बांधवामध्ये जो मोठा घटक आहे धनगर, त्या धनगर समाजाच्या पार्श्वभागामध्ये काटे घालण्याची भाषा करत असेल आणि हे प्रशासन जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत नसेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी बाब कुठली नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता या मोर्चाच्या ठिकाणी दाखल होत आहेत। कशा पद्धतीने हा मोर्चा असणार आहे? हा मोर्चा आम्ही 1 तारखेला फेसबुकवर आमच्या भावना व्यक्त केल्या। इथल्या प्रशासनानं ते कोण कोण हरामखोर लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते। 2 तारखेला आम्ही प्रांत साहेबाला रितसर निवेदन दिलं आणि त्या लोकांची नावं, त्यांच्या कमेंट्स, त्यांचे व्हिडिओ दिले आणि गुन्हा दाखल करा म्हणलं। त्यांनी अजिबात हालचाल केली नाही आणि म्हणून तो गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत। इथून मोर्चाने प्रांत कचेरीत जाणार आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही एकही ओबीसी बांधव घरी जाणार नाही। तर अशा पद्धतीने आपण बघतोय की या ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि थोड्याच वेळात हा मोर्चा बारामतीच्या प्रशासकीय भवनावर धडकणार आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।